डीप डायनॅमिक ब्रीदिंग हा एक श्वसनाचा व्यायाम प्रकार आहे. यामध्ये लक्षपूर्वक श्वास घेतला आणि सोडला जातो. श्वास घेणे आणि सोडणे या दोन्ही क्रिया नाकाद्वारे केल्या जातात. श्वास घेताना सावकाश व खोल श्वास घेतला जातो व त्यामुळे पोटाचे स्नायू प्रसरण पावतात. श्वास सोडताना सावकाश सोडला जातो व त्यामुळे पोटाचे स्नायू आकुंचन पावतात. श्वास घेताना आणि सोडताना पोटाच्या स्नायूंची हालचाल केली जाते, मात्र छातीच्या स्नायूंची हालचाल कमीत कमी केली जाते. हा श्वसनाचा व्यायाम कसा कराल? सर्वप्रथम शांत जागेची निवड करा. हा श्वसनाचा व्यायाम तुम्ही बसून, उभे राहून किंवा झोपून करू शकता. एक हात छातीवरती आणि दुसरा हात पोटावरती ठेवा. श्वास घेताना पोटाचा आकार वाढतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास सोडताना पोटाचा आकार कमी होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास घेताना आणि सोडताना छातीची हालचाल कमीत कमी करा. श्वास घेणे आणि सोडणे एका विशिष्ट लयीत जर केले तर त्याचे खूप चांगले मानसिक व शारीरिक फायदे आपल्याला होतात. हा श्वसनाचा व्यायाम करण्यासाठीची व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. या श्वसनाच्या व्यायामाचे फायदे: श्वासाची गती हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळे मनातील विचार कमी होतात व शांत वाटते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते व रक्ताभिसरण चांगले होते. सर्व स्नायू शिथिल होतात व त्यामुळे वेदना कमी होतात. हृदयाची कार्यक्षमता वाढते व रक्तदाब नियंत्रित होतो. मन आणि शरीर शांत झाल्यामुळे झोप चांगली लागते. हा श्वसनाचा व्यायाम तुम्ही सकाळी, दुपारी किंवा रात्री झोपण्यापूर्वी करू शकता. हे डीप डायनॅमिक ब्रीदिंग रोज केल्यास खूप चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य लाभते.